आज किती मस्त पाऊस पडलाय. आज संडे आहे. तर आमच्या झाडांची मी कटिंग केले, कारण पावसामध्ये कटिंग केली तर झाडं छान जगतात आणि नवीन पालवी फुटते. तर त्याच्यासाठी आमची इथली गॅलरीतली कटिंग करून झालेत आणि मी आता एक जांभळाचं झाड लावायला जाणार आहे. कारण हे जांभळाचं झाड आहे, ते मी जांभूळ खाल्लेलं आणि ते त्याचं बी कुंडीमध्ये लावलेलं आणि त्याचं ते झाड आता आलं आहे. तर ते रोप घरी तर ठेवू शकत नाही, कारण जांभळाचं झाड मोठं होतं. त्यामुळे मी हे घेऊन कंपनीत चालले, म्हणजे मी जिथे कामाला आहे तिकडे ऑफिसच्या बाजूला जो परिसर आहे, मी तिकडे हे झाड लावायला घेऊन चालली आहे. ते मी तिकडे लावणार आहे. हे बघा, मी आता इकडे पोचली आहे आणि आमच्या ऑफिसच्या बाहेरचा जो परिसर आहे, म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या समोरच आहे माझं ऑफिस. तर तिथे मी हे जांभळाचं झाड लावणार आहे. आंब्याचं झाड ऑलरेडी आहे तिथे आणि त्याच्या बाजूला मी हे खड्डा केला आहे आणि त्याच्यामध्ये हे जांभळाचं झाड लावणार आहे. ह्याच्यामध्ये 2 आहेत झाडं, म्हणजे 2 बिया खाऊन मी हे केलेलं, त्याची 2 झाडं आलीत. तर मी दोन्ही एकत्र लावलेत. त्यांना 2 असे बांबू हे केलेत आणि त्या बांबूला दोन्ही बांधून ठेवलेत, त्याने हवेने ते पडू नयेत म्हणून. कारण खूप वादळ आहे. आज 5 तारीख आहे, आज संडे आहे, त्यामुळे मी हे काम केले. तुम्ही पण झाडे लावा आणि झाडे जगवा. पावसामध्ये लावलेली झाडं नक्कीच राहतात, नक्कीच येतात उगवून. त्यामुळे ते मी पावसाळ्यात इकडे लावले. आता मी दुसरे एक झाड छाटायला जाते आहे आणि ते मी माझ्या बिल्डिंगच्या समोरच्या गेटच्या समोर लावणार आहे. तर हे इथून मी त्या झाडातून छाटते. हे बघा, हे झाड आहे ते. ह्याला अशोकची फुलं किंवा कागदी फुलं असं म्हणतात. पिंक कलरची फुलं येतात. हे बघा, इथे दिसत आहेत तुम्हाला, पिंक कलरची येतात फुलं, खूप छान दिसतात. आता ते पावसातून एवढी येत नाहीत, पण उन्हाळ्यात भरपूर फुलं येतात आणि ते झाड एकदम असं भरगचलेलं दिसतं. हे बघा, इथे माझी कंपनीच्या समोर ही बिल्डिंग दिसते, तिथेच आहे मला लावायचं. तर हे आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या गेटच्या समोरची दोन्ही साईडला लावते. तर ऑलरेडी तिकडे एक नारळाचं झाड लावलं आहे, पण नारळाचं झाड गेटच्या समोर नाही लावता येणार, ते काढावं लागेल ॲक्च्युली. कारण तिकडे समोर गाड्या लागतात आणि नारळ गाड्यांवर पडले तर गाड्यांच्या काचा वगैरे तुटू शकतात. तर त्यामुळे ते ॲक्च्युली काढावं लागणार आहे. तर मग म्हणून मी गेटच्या समोर फुलांची झाडं छान वाटतील म्हणून ही फुलांची झाडं लावते. आणि ही झाडं काटेरी असतात, काटे असतात, त्यामुळे कोणी त्याला जास्त हात लावत नाही आणि भरपूर फुलं पण येतात आणि त्याला जास्त पाणी पण घालावं लागत नाही. त्यामुळे दोन्ही गेटला खूप छान वाटतात. कारण मी जेव्हा ऑफिसला जाते तर तिथे ती फुलं येतात, खूप छान वाटतात. आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप फुलं येतात, त्याला पूर्ण असं भरलेलं असतं, पानच दिसत नाहीत, एवढी पिंक कलरचं पूर्ण झाड दिसतं. तर ते आमच्या गेटच्या समोर पण असं दिसावं आणि मग छान वाटेल एंट्री करताना. पिंक फुलं दोन्ही साईडला, म्हणून मी हे बघा एका साईडला लावून झाले. आता मी दुसऱ्या साईडला पण हे झाड लावते आहे. हे बघा, आता ते दोन्ही साईडला मी झाड लावून घेते. तुम्ही पण तुमच्या इकडे लावा झाडं. आणि हे बघा, अशा प्रकारे मोठी झाल्यानंतर ही फुलं अशी येणार आहेत, पिंक कलरची. तर माझा आज संडे अशा प्रकारे गेला आहे.